ज्ञानदीप लावू जगी जगी ऐसा बाप व्हावा वंश त्यांचा मुक्ती सजावा पोटी येता हरले पाप ज्ञान देवे माय बाप मुळी बाप होता ज्ञानी तरीचा मी लागलो ध्यानी तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी ब्रह्मीची पूर्वाव्याळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी असे भगवंत असल्यासारखे भक्त असणारे माझे देवनिवासी तुकोबाराय यांचा शुद्ध मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा सोप्या भाषेतला विशेष बापाचं महत्व समजून देणारा आणि चार चरणाचा अभंग विठ्ठल त्याचबरोबर आत्ता सेवेचा थोडक्यात परिहार ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत ज्या निमित्तानाचं ज्ञानदान आहे अन्नदान आहे कार्यक्रमाचं नियोजन आहे वैकुंठवासी बाळासाहेब तथा अण्णा बरोबर सता कारंडे या पिताश्रींना अखेरचा निरोप देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत सगळ्यात अगोदर भगवंताने त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त करून द्यावी पुण्य पदरी बांधावं अशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात विठ्ठल त्याचबरोबर ज्यांच्या सत्तेने आता पकवाज वाजवतात ज्यांच्या सत्तेने गायक वृंद गातात टाळकरी टाळ वाजवतात ज्यांच्या सत्तेने तुम्ही इथे बसलेला आहात ज्यांच्या सत्तेने हा देह बोलतो आहे नवे नवे अख्खं विश्व ज्यांच्या सत्तेने चाललेलं आहे सगळ्यात अगोदर त्या भगवंताचं नामस्मरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यमिवल्मचलम सर्वादि साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि नमो ज्ञानेश्वरा देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवानी मुक्ताबाई त्रिभुवन भवानी हे मुक्ताय करुणा करा दयाळा थोडा बेसते ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला भलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत दुजी बंधू सारजाजी चतुराननाच्या आत्मजा व कसिद्धी पावी सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तैन मन माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारित जन तैन मन माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होते लोक टाळ मृदुंग श्रोते देखा तैन मन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा मने विठ्ठल हर हर अभंग सगळ्यांनी लक्ष देऊन पुन्हा एकदा ऐका ते सांगतात जगी ऐसा बाप व्हावा वंश त्यांचा मुक्तीस जावा पोटी येता हरले पाप ज्ञान देवे माय बाप मुळी बाप होता ज्ञानी तरीच आम्ही लागलो ध्यानी तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी ब्रह्मीची पुरवावी आड अभंग सगळ्यांना समजला हिंदीतला इंग्लिश मधला संस्कृत मधला मग कशातला आहे मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा सोप्या भाषेतला शुद्ध मराठीतला आणि विशेष बाबांचं महत्व समजून देणारा 4 चरणाचा अभंग अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात जगी ऐसा बाप व्हावा वंश त्यांचा मुक्तीस जावा इथं सगळे बाप आणि आई मंडळी ना तुम्ही सगळेजण आपण कुणी संन्यासी बिन्यासी नाही ना हा मग आपल्याला अनुभव आहे सगळ्यांना इथं असा बाप जन्माला यावा की बापाच्या कर्तृत्वाने अख्ख्या वंशाला मोक्ष भेटावा हे मागणं तुकोबरायांचं आहे किंवा ही इच्छा तुकोबरायांची मग मला सांगा आपण आज बाप मंडळी आहेत 1-1 2-2 4-4 लेकरांचे बाप आहेत तुम्ही बसलेली माणसं हे की नाही मग किती जणांना खात्रीपूर्वक तुम्ही सांगू शकता विषय मांडू शकता महाराज आमचं कर्म एवढं भारी आहे आम्हाला मोक्ष भेटेलच पण आमच्या पाठीमाग आमच्या वंशाला सुद्धा मोक्ष भेटेल असं किती जणांना वाटतंय का नाही ना वाटू द्या कधीतरी वाटू द्या आणि ज्या अर्थी वाटत नाही त्या अर्थी समजून जायचं आपलं कर्म चुकीचं आहे पण तरी सुद्धा तुकोबराय सांगतात असा बाप इथं जन्माला यावा की बापाच्या कर्तृत्वाने अख्ख्या वंशाला मोक्ष भेटावा पुढे जाऊन ते सांगतात पोटी येता हरले पाप ज्ञान देवे माय बाप ज्ञानदादा निवृत्तीदादा सोपन काका आणि मुक्ताबाई यांच्यासारखे 4 रत्न विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी जन्माला आले पण परिस्थिती अशी झाली सुरुवातीला गृहस्थाश्रम विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नंतर संन्यास पुन्हा गृहस्थाश्रम सोपं आहे ना आज जर एखाद्याने माळ घातली आणि उद्या काढली तर लोक काय म्हणतात बावलट ते सारखंच घालतंय आणि काढतंय त्याचं काय खरंय म्हणतात का नाही म्हणतात तसं सुरुवातीला गृहस्थाश्रम पुन्हा संन्यास पुन्हा गृहस्थाश्रम समाजाने अवहेलना केली साहजिकच नावं ठेवली वाईट वाटलं वाळीत टाकलं मंदिरात जाणे नाही येणे नाही नदीला जाणे नाही कसलंच नाही त्यांचा समाजाशी संपर्कच ठेवला नाही आणि मग असं झाल्याच्या नंतर ते विचारलं आमच्याकडून अशा चुका झाल्या
पण जेव्हा आमच्या पोटी ज्ञानदादा, सोपन काका, निवृत्ती दादा आणि मुक्ताबाई सारखे रत्न जन्माला आलं ना, तेव्हा आमच्या चुकांवरती पडदा पडला. केव्हा? ते सांगतात, पोटी येता हरले पाप, ज्ञान देवे माय बाप. कधी कधी आपला बी पडता काळ असतो, पण जेव्हा आपल्या पोटी पोरग जन्माला येतं का, ते भारी कर्तबदार निवडतं का, मग तेव्हा आपला उचित काळ येतो. कधी कधी बापाचं कर्तृत्व एवढं भारी असतं, एवढं भारी असतं, एक नंबर. त्यांनी पोराची ओळख होते. काय होतं? बापाच्या कर्तृत्वाने लेकराची ओळख होते. आणि कधी कधी पोरांचं कर्तृत्व एवढं भारी असतं की पोरांच्या मुळे बापाची ओळख होते. उदाहरण आहे का, तुमच्या गावात जर एखादी लाल दिव्याची गाडी आलीच, काय लाल दिव्याची गाडी आली, पुढं 4-2 गाड्या, मागं 4-2 गाड्या, साहजिक लोक काय म्हणतात? काय म्हणतील? काय कोणाचा मुलगा आहे हो म्हणतील का नाही म्हणतील? माणसं म्हणते, अहो त्या रामभाऊचा मुलगा आहे, तो गोविंद तात्यांचा मुलगा आहे म्हणतील का नाही म्हणतील? पण त्याच टायमिंगला जर का डांबरीच्या कडला साचलेल्या पाण्यात एखादं खाली पडलेलं दिसलंच, लेझिम खेळताना आलं आणि डांबरीच्या कडला पडलं, लोक काय म्हणतील? आता रामेचं कार्ट आहे, तो गोविंद्याचं कार्ट आहे म्हणतील का नाही म्हणतील? म्हणजे सांगायचं तात्पर्य, मुलांचं कर्तृत्व कधी कधी एवढं भारी असतं की त्याने बापाची ओळख होते, कधी कधी बापाचं कर्तृत्व एवढं भारी असतं की त्याने लेकरांची ओळख होते. तसं त्यांना विचारलं, तुम्ही इथं कसे बाबा? ज्ञानदादा, सोपन काका, मुक्ताबाई यांना विचार, तुम्ही या भक्तीच्या राजमार्गाकडे कसे? तेव्हा ती लेकरं उत्तर देतात, मुळी बाप होता ज्ञानी, तरीच आम्ही लागलो ध्यानी. आमचा बाप विद्वान होता, आमचा बाप ज्ञानी होता, म्हणून आज आम्ही या भक्तीच्या राजमार्गाकडे आहोत. श्रेय गेलं कोणाला? कोणाला? बापाला. मुळी बाप होता ज्ञानी, तरीच आम्ही लागलो ध्यानी. बाप जर ज्ञानी असेल, बाप जर विद्वान असेल, तर अख्ख्या घराला घरपण येतं. म्हणून तुकोबाराया सांगतात, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी ब्राह्मीची पूर्वाव्याळ. देवा, मी तुझ्या पोटचं लेकरू आहे, माझी एकाच इच्छा पूर्ण कर. इथं आदर्श व्रत बाप घडावा, हा अभंगाचा भावार्थ. विठ्ठल आवाज आहे ना, असं मोकळा सोडा, थोडा वाढवा. त्याचबरोबर आज ज्या निमित्तानं आपण एकत्र आहोत, एका पिताश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, मला वाटतं आताच एक 10 दिवस 15 दिवस झाला असेल, चव्हाणवाडीवर मी येऊन गेले, तेव्हाही सांगितलं, आजही ऐका. आता तुम्ही लांबून लांबून लोक आल्यात, काही उन्हात बसलेत, काही पाठीमागे बसलेत, काही इकडे बसलेत, काही पुढे बसलेत, हे की नाही? त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे, आज एका पिताश्रींना अखेरचा निरोप देण्यासाठी एकत्र आहोत, किंवा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आहोत. पण 90% लोकांना हे समजत नाही की वर्ष श्राद्ध का साजरं करतात बाबा, का साजरं करतात? आता घरच्या दोन्ही लेकरांना काही काम नाही म्हणून केलं काही नियोजन नाही. हे गायक मंडळी, भारी वादक मंडळी आले, त्यांना काही काम नाही म्हणून आले ते इथे. तुम्हाला काही उद्योग नाही म्हणून तुम्ही इथे नाही. वर्ष श्राद्ध का साजरं करतात त्याच्या पाठीमागचं कारण आहे का? आज ठीक 12 वाजता या पिताश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय. कधी? आज ठीक 12 वाजता. तिथं गेल्यास नंतर त्यांना अख्ख्या आयुष्याचा हिशोब द्यायचा आहे. हिशोब कसला द्यायचा आहे? किती घरं बांधले हे नाही सांगायचं, किती गाड्या घेतल्यात हा पण हिशोब नाही द्यायचा, किती एकर जमीन घेतली हा हिशोब नाही द्यायचा, किती मुलांना जन्म दिलाय हाही हिशोब नाही द्यायचा. हिशोब द्यायचा आहे पुण्य किती केलं, हिशोब द्यायचा आहे पाप किती केलं आणि परमार्थ किती केला, हा हिशोब द्यायचा आहे. लक्षात ठेवा, हा हिशोब देताना पुण्य जर जास्त भरलंच तर स्वर्गाची प्राप्ती असते, पाप जर जास्त झालंच तर नरकाची प्राप्ती असते, आणि पाप पुण्य जर समान झालंच ना तर पुन्हा माणसाचा देव. आणि त्याच्या पुढची गोष्ट ऐका, तिथं वशिला बिशीला काही चालत नाही बरं का. आता तुम्ही म्हणता महाराज मी अशी काही कामं केलेत की ती कोणालाच माहित नाही, मी असं काम केलंय की या हाताने केलेलं या हाताला माहित नाही. शक्य आहे का? प्रत्येकाच्या उजव्या खांद्यावरती चित्रगुप्त बसलेले, प्रत्येकाच्या. ते कोणाला काय बोलत नाही, कोणाला काय म्हणत नाही, शब्द काढत नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुम्ही किती चांगले वागलात आणि वाईट किती वागलात त्याचा चोख हिशोब आहे, चोख. तिथं बी वशिला बिशीला नाही. आपल्या इकडे पद्धत आहे, कौरव क्षेत्रात बाहेर कोण जातं? आपण. इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे, हे कोणाचं होतं? आपलं. नॉट कोण असतं? आपण. बॅलन्स कोणाच संपतो? आपला. पण भगवंताचा बॅलन्स संपत नाही.
कवर क्षेत्राच्या बाहेर बी जात नाही, ते व्यस्त बी नसतंय, 24 तास ऑनलाईन असतोय, 24 तास. तुम्ही कोणताही कर्म करा, कधीही कर्म करा आणि कसलंही कर्म करा, त्याचा चोख हिशोब आहे. आणि आज हा हिशोब त्यांना भगवंताच्या दरबारात द्यायचा आहे ठीक 12 वाजता. तिथं गेल्यानंतर पुण्य जास्त झालं स्वर्गाची प्राप्ती आहे, पाप जास्त झालं नरकाची प्राप्ती आहे, आणि पाप पुण्य समान झालं पुन्हा माणसाचा देह भेटणार आहे. आता तुम्ही गुणी माणसं आहेत बरं का, विद्वान मंडळी, वयोवृद्ध, तपवृद्ध, भारी माणसं आहेत तुम्ही, गंधावाले दिसतात बऱ्यापैकी. मग मला सांगा किती जणांना खात्री आहे आमचं पाप पुण्य समान होणार आणि महाराज आम्हाला पुन्हा माणसाचा देह भेटणार? किती जणांना विश्वास आहे? करा बरं एखाद्याने वरबोट. होईल महाराज? इच्छा नाही पाप करायची, पण चुकून का होईना पाप होतं ना, चुकून. अजिबात आवडत नाही आम्हाला पाप करायला, पण पाप झाल्याशिवाय राहत नाही. मग आता पुन्हा माणसाचा देह भेटणार आम्हाला, पुन्हा आम्ही इथं येणार आणि पुन्हा परमार्थ करणार, हे कितपत योग्य आहे? त्याच्यापेक्षा आता भेटलाय ना माणसाचा देह, आता पाप पुण्य बी आपलं समान झालंय, माणसाचा देह पण भेटलाय. मग ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापराय काय हरकत? काय प्रॉब्लेम? काही नाही ना. मी एवढं समजावं, हा भारी अनमोल किमचा देह जो भगवंताने आम्हाला दिला का, हा देह नेमका दिला कशासाठी? समजलं? ते बोलतात देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताचं ध्यान करण्यासाठी देह दिला, भगवंताचं भजन करण्यासाठी देह दिला, नवे नवे परमार्थ करण्यासाठी देह दिला. मला सांगा ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरतोय का आपण? किती इमानदार आहे जरा चेक करा बरं. आम्ही टॅग लावायचा आणि मग तुम्हाला फायनल करा, त्याच्यापेक्षा तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा, महाराज असा असा देह दिला, परमार्थ करण्यासाठी देह दिला, पण आम्ही खरंच परमार्थ करतोय असं किती जणांना वाटतंय? आता तुम्ही म्हणता परमार्थ करत नाही का, आमचं भगवंता प्रेम नाही का, आता भक्ती करत असल्याशिवाय का तुमच्या पुढे बसले असं म्हणताल का नाही म्हणतात? पण 90% लोक याच्यातली अशी बसल्यात, उगा तिकडं फुलं पडत नाही तोपर्यंत उठता येत नाही आणि महाराज बंद करत नाही तोवर हलता येत नाही, अशी मानसिकता आहे. लय आवडीने लय प्रेमाने नाही बसत, पण आमच्या सारख्याला असं वाटतं तुम्ही बसलायच ना, तुम्ही ऐकत आहेच ना, मग ऐका. बसलातच ना मग ऐका. बरं ऐकलं कशाला म्हणता येईल? लय सोप्या भाषेतून सांगते बरं का तुम्हाला, तळमळीने सांगते, लय मनापासून आणि सोप्या भाषेत सांगते. काही दिवसापूर्वी आमच्या गावात एक कार्यक्रम झाला. महाराजांनी एवढे श्लोक आणि एवढ्या ओव्या, सकाळच्या पारी अख्ख्या गावात तुफान चर्चा. काय भारी कार्यक्रम झाला, काय भारी कार्यक्रम झाला, काय भारी कार्यक्रम झाला. म्हटलं कोणत्या अभंगा बोलले महाराज? म्हणलं नाही समजलं. म्हटलं कोणत्या श्लोकावर बोलले? म्हणलं नाही समजलं. मग भारी कशाला म्हणता येईल? श्लोक हे ओव्या गीता यांचा अख्खी गीता पाठ आहे. तुम्हाला श्लोक म्हणून दाखवल्यावरच लय कळेल का? मगच भारी म्हणता येईल का? हा, एकच श्लोक म्हणून दाखवा. तुम्हाला किती जणांना समजतोय मला सांगा. एक श्लोक आहे का?
एके ठिकाणी सांगितलं, डमट 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 निनादवट डमरवय चकार चंद्र तांडव तनुन शिरे शिव शिव धगत 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 ललाटपट्ट पावके किशोरचंद्र शिखरे रती प्रतीक्षा मम धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधू बंधुर स्फूर्तिगंध संतती प्रमोदमान मानसी. किती जणांना समजला? असं किती म्हणून दाखवलं भारी वाटन तुम्हाला? अजून एक आहे का? नमामि समिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेदस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्प निराहम चिदाकाशमाकाश वासम भजेयम. आता समजला का? नाही ना समजलं? मग ऐका सोप्या भाषेत. माऊली बोलतात, संस्कृत गीता कळे ना कुणाला म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ आले. 700 श्लोकाचा ग्रंथ, नाव त्याचं गीता. आम्हाला नाही वाचता येत. गीतेचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी काढलं. 9000 ओव्या, नाव त्याचं ज्ञानेश्वरी. 9000 ओव्या. आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सवड नाही, ज्ञानेश्वरी कळाना. ज्ञानेश्वरीचा सार म्हणजे हरिपाठ. 28-29 अभंगाचा छोटासा ग्रंथ आहे. 15 रुपयाला 10 रुपयाला पुस्तक मिळतंय, म्हणून त्याचा दर्जा कमी नाही, अजिबात नाही. हरिपाठ काही लोकांचा तोंडपाठ. काही लोक हरिपाठ घेतल्याशिवाय चहा पित नाहीत. काही लोक हरिपाठ वाचल्याशिवाय जेवत नाही. काही लोक हरिपाठ वाचल्याशिवाय झोपत नाहीत. पण हरी म्हणजे कोण? हरीचा पत्ता कुठे आहे? कोण हरी? आम्हाला राम माहिती, आम्हाला कृष्ण माहिती, आम्हाला हरी माहिती आहे. हरी माहिती आहे का? आम्हाला राम माहिती आहे, आम्हाला कृष्ण माहिती आहे, पण हरी नाही आम्हाला माहिती. हरीची ओळख करून फक्त सद्गुरू देतात. शास्त्र प्रचिती, मी आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती या तीनही गोष्टींचा संगम जिथं घडला जातो त्याला बोलतात गुरुप्रचिती किंवा संत प्राप्ती. म्हणून अशा संतांना शरण जा आणि देवाला आवडेल अशी भक्ती करा. तुम्हाला आवडेल अशी नका करू. आपली भक्ती आपल्याला आवडेल अशी आहे का देवाला आवडेल अशी? हा, देवाला काय आवडतं ते महत्वाचं आहे. आता तुम्ही गायक मंडळीत, माझा सोपा प्रश्न तुमच्यासाठी. 1 नंबर तोडीचं, 1 नंबर भारी. मी तर म्हणते गायनाचा बादशाह आहे. आता टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. भारी 1 नंबर गायक आहेत. आता लय भारी गायक आहेत, मग पण त्यांनी त्यांचं गाणं हे मला पोषक असावं का त्यांना पोषक असावं? हे कळलं पाहिजे ना. महाराजांना काय लागतंय असं त्यांनी भारी गायलं पाहिजे. आम्हाला गायकांना काय लागतंय हे वाजवणाऱ्यांनी वाजवलं पाहिजे. आणि तुम्हाला काय लागतंय ते आम्ही दिलं पाहिजे. आमची लय गीता पाठ आहे म्हणून श्लोकच म्हणलं पाहिजे का? नाही. तुम्हाला भक्ती, ज्ञान, वैराग्य लागतं. तुम्हाला संस्कार आणि माणुसकी, सध्या या गोष्टींची गरज आहे, ते आम्ही दिला पाहिजे तुम्हाला. म्हणून पहिला पॉइंट आहे आपला भक्ती. भक्ती ही भगवंताला आवडेल अशी व्हावी का आपल्याला आवडेल अशी व्हावी? मान्य. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे काही नाही समजली तरी चालेल. ऐका, आपल्याला एवढं समजावं भगवंताला नेमकी भक्ती कोणती आवडते. माझे नाथ बाबा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषेत सांगतात. तुळसी सांगितलं. तुळशी माळ गळा गोपी चंद्र तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. भारी गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. आम्ही सांगू सांगू थकलो. तुम्ही म्हणलं त्यांचं काम आहे सांगायचं ना आपलं ऐकायचं. काढा तंबाखू. टाइमपास केला तुम्ही, टाइमपास. बरं, आता हे टाइमपासचा विषय नाही. जीवन कसं जगावं हे इथं शिकवलं जातं आणि कसं मरावं तेही फक्त इथं शिकवलं जातं. सकाळ लोकमत पुढारी पेपर मध्ये नाही. बरं, आम्हाला इथं भेसळ बी करता येत नाही. आम्हाला येतं का?
आम्ही एक दरीला चित्ती रखुमाईचा पती, आम्हाला त्याचा विषय सोडून दुसरं काय सांगता येईल का? आता आम्हाला कोणत्या जातीची काय कोणची दूध जास्त देते हे विषय म्हणता येईल का इथं? कोणचा ऊस जास्त आवरेजला भरतोय हे आम्हाला सांगता येईल का? आम्हाला ते समजणार बी नाही आणि आम्हाला सांगायला इथे जागा बी नाही. तो नाही आमचा विषय. मग आमचा परमार्थ हा विषय. आम्ही भगवंताविषयीच बोलू शकतो. आमचा मी त्या दिवशी बी म्हटलं, आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा किती महाराज काळा असला ना, आम्हाला पावडर लावू 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 तोच कसा भारी आहे हे सांगावं लागेल. आम्हाला दुसरं नाही काय सांगता येणार. म्हणून आम्ही माळ घाला, गंध लावा, कालही सांगत होतो, आजही सांगतोय आणि उद्या बी तेच सांगणार. कारण नाथ बाबांनी सांगितलं माळ घाला, गंध लावा, पंढरीला चला, आळंदीला चला. त्यांच्यानंतर तुकोबराय बी सांगतात, त्यांनी तरी माळ घालायला सांगितली. तुकोबरायांनी आता आम्ही मंडपात येऊन मंदिरात जाऊन तुम्हाला पुढे घेऊन माईक लावून टाळ पकवाज लावून सांगतोय परमार्थ करा, हो की नाही? पण तुकोबराय त्यांच्या टायमिंगला घरोघरी जाऊन जो दिसेल जो भेटेल त्याला समोर घेऊन सांगायचे. ते तुकोबराय घरोघरी गेले आणि काय म्हटले? कांदा किती असं विचारलं का? यंदा उसाला रेट किती मिळाला हे विचारलं का? तुमच्या इकडे सीट कोणाचं लागेल हे विचारलं का? नाही. तुकोबराय म्हणले देव घ्या कोणी आयता आला घर पुसणे. आम्हीच होतो तेव्हा, फक्त आता आपण नाव बदलून आलो, नाही तर टोळी तेव्हा बी आपणच होतो. ते म्हणले देव घ्या कुणी आयता आला घर पुसणी. आपण म्हणलो देव न लगे साठवणीचे ऋतुले धागे. देव नको बाबा आम्हाला, देव ठेवाय जागा नाही आम्हाला नाही पाहिजे देव. त्याही वेळेस आम्ही म्हणलो का नाही? आजही लोक तशीच म्हणतात. म्हणून सांगायचं तात्पर्य एक मनापासून तळमळ. काय आता कोणाचे 10 गेले, कोणाचे 15 गेले, कोणाचे 50 गेले, कुणी आज उद्यावर आलं, कुणी बघितलं उद्याच दिवस अण्णा महाराज. आता लय काकीच म्हणता ना मला सगळी तुम्ही इथं, लय कना 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 बोलते. पण मला सांगा घरी जाईलच काय खात्री आहे का? नाही. जाऊ दे ना, ती वाट पाहते काय इमानदार आहे का काय विश्वास? बरं माझी इतर आहे, तुमची काय वेगळी का? जायचंय ना. आपण जन्माला केव्हा येणार हे आपल्याला अगोदर समजलं होतं. कधी? आईच्या गर्भात असताना 9 दिवस 9 महिने आपल्याला डॉक्टरांनी डेट दिली होती. 2 दिवस मागं पुढे झालं. आपण येणार केव्हा हे आपल्याला डेफिनेटली माहित होतं, पण आपण जाणार केव्हा हे 9 मिनिटं तरी कळतंय का? नाही समजत. म्हणून लक्षात ठेवा, एक दिवस आपल्याला जायचंय, जगाचा निरोप घ्यायचाय का नाही? तिथं वशिला बिशिला नाही, टेबलाच्या खालून द्या, वरून द्या, ह्याला फोन त्याला फोन, त्याची सही ह्याची सही, तिथं नाही. एक दिवस आपल्याला जायचंय, जगाचा निरोप घ्यायचाय. भारी गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. आता तुम्ही म्हणता महाराज माळच घालायची का? ते आमच्याच्याने जमतंय का? त्याचा का अवघड काय आहे त्यात? हा, सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, अजून सोप्या भाषेत ऐका. तुम्ही बाळूमामाला जाता का? आदमापूरला जातात का? हा, आदमापूरला तुम्ही जातात. बाळूमामाच्या नावाने चांगले करतात. बाळूमामाची बकरी जर इकडे आली ना, उभ्या पिकात लोक सोडतात. बागा नंबर 10, बागा नंबर 6, बागा नंबर 14, 16, पंक्तीच्या पंक्तीन खर्चचा खर्च चालू आहे का नाही? पण तुम्हाला हे माहित नाही का बाळूमामाच्या गळ्यात माळ होती बाबा? नाही माहिती?
बाळूमामाचे सद्गुरू मुळे मामा महाराज सद्गुरू होते बाबा. त्यांनी सद्गुरू केले होते. ते भगवंताचे निस्सिम भक्त होते. हे तुम्हाला माहित नाही का? तुम्ही नुसतंच येताय जाताय हे करता, याला भक्ती म्हणतात का? नाही. अजून सांगते सोप्या भाषेत. सतोबाला जाता का? सतोबाला जाता का? बिरोबाला, बिवायला, सगळ्या देवाला तुम्ही जाता. तिकडे गेल्यावर मला सांगा, बकरी कापता का बाळू? देवाला नैवेद्य कसं ठेवता? मग हे कोणाला करता? हा? अहो, ज्याची आमदारा सांग ओळख आहे त्याला पियाचा नंबर द्यायची काय गरज आहे? डायरेक्ट खासदारासोबत ज्याचा कॉन्टॅक्ट आहे त्यांनी सरपंचाला धरायची काय गरज आहे? गावच्या त्यांच्या काय गरज आहे? ज्याने भगवंत परमात्मा डायरेक्ट सतोबान बिरोबाल तुम्ही प्रसन्न करून घेताय, मग त्या खालच्या लोकांना बकरी कापायची काय गरज तुम्हाला? तिकडं नैवेद्य गोड आणि हे कोणाला? त्यांना. अहो, नाव त्यांचं सगळं आपलंच आहे. लय दम आहे ना तुमच्यात, लय दम. वा कापा की, मग किती देव प्रसन्न होईल. ओके, ते गरीब दिसतंय ते धरायचं कापायचं, देव आम्हाला प्रसन्न करून घ्या. लय तुमच्यात ताकद आहे, तुम्हाला लय दम आहे ना, मग किती देव प्रसन्न होईल वा कापल्यावर. समजून घ्या. आणि बाळूमामाने हे सोप्या भाषेत समजून सांगितलं आम्हाला. त्यांनी पक्ष्यात, प्राण्यांच्यात, झाडात, बकऱ्यात, जनावरात, माणसात सगळ्यांच्यात भगवंत परमात्मा पाहिला. कोणीतरी एक लेखक आहे बाळूमामाविषयी भारी गाणं लिहितो. ते सांगतात, टाळी टाळी स्वप्न काय होतं, त्यांचा हेतू काय होता, खरी भक्ती काय होती, खरा परमार्थ काय होता, याचा विचार केला. हे गीतेतलं बितेतलं नाही बरं का. नाही तर म्हणतात महाराजांनी काय चालू मात्यातले लय मनावर घेऊ नका, पण तुम्हाला समजावं म्हणून सब. कारण आम्ही आदमापूरला जातोय, सगळं काय करतोय, पण विचार आचरणात आणत नाही. ते विचार आचरणात आणावेत म्हणून हा संदेश तुम्हाला सगळ्या साधू संतांनी सांगितलं, सगळ्या शास्त्रात सगळ्या ग्रंथात सांगितलं. पण आम्हाला शास्त्र ग्रंथ बघायला सवड कुठे. आमच्या घरात हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, रामायण महाभारत अख्खं आहे. आम्ही फक्त देवाच्या फरतेत लाल कपड्यात गुंडाळले आणि देवाच्या फरतेवर ठेवून दिले. वरून उदबत्त्या ओळ्या आणि पाया पडलो. तुम्ही ढिगभर उदबत्त्या ओळल्या आणि जिंदगी भर पाया पडलात ना, तर लक्षात ठेवा, उदबत्ती ओवळून नुसतं माऊलींना ज्ञानेश्वरीत काय म्हणायचंय हे समजत नाही. पाया पडून नुसतं हरिपाठात माऊलीला काय म्हणायचंय हे कळत नाही. थोडंसं ज्ञानी माणसासारखं जगा,
आणि आडाण्यासारखं जगू नका, आडाण्यासारखा परमार्थ करू नका, विद्वानासारखं जगा, भगवंताला आवडेल अशी भक्ती करा. बरं, हा संदेश कोणचा बाप आपल्या लेकरांना सांगत नाही, कोणची आई आपल्या लेकरांना सांगत नाही. साधारणतः तुम्ही काय सांगता? बाळा, 2 व्हीलरची 4 व्हीलर कशी करायची शिकवता का नाही शिकवता? 2 एकराची 4 एकर कशी करायची, 4 खोल्यात 8 खोल्या कशा करायच्या, 2 एकर आहे 4 एकर कशी करायची, हे तुम्ही 100% शिकवता. आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, हे आपल्याला वाटतं आणि याप्रमाणे आपण मार्गदर्शन करतो. पण इथं एकही बाप असा नाही की माझा मुलगा भारताचा सुशील नागरिक झाला पाहिजे, असं किती जणांना वाटतंय? करा बरोबर बोट. माझा मुलगा भगवंताचा विद्वान भक्त झाला पाहिजे, असं किती जणांना वाटतं? इथं बी तुम्ही बसलेल्या भारी येता, तुम्ही बी. तुम्हाला परमार्थ आवडतो, पण खरंच मनापासून आवडतो का? आवडतो. आता लय भारी तुम्ही म्हणता, पण मला सांगा, अक्काताई मावशी काय म्हणतात बाई तुला? अक्का ताई माई. हा, आता मला सांग, हा परमार्थाचा ते धागा आहे, ही माळ आहे, ही माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं श्रेष्ठ आहे? माळ श्रेष्ठ आहे ना, मग दर तुला तुझे मला जमल देता नाही म्हणते आहे ना श्रेष्ठ, कळतंय पण तुम्ही कळून घेताय का? तुम्हाला कळतंय पण तुम्ही कळून घेत नाही. मग कळून घेत नाही म्हणला तुम्ही लय शहाणे आहेत का? सरळ सरळ आम्ही म्हणत नाही बरं का, तुम्ही दाखवताय आम्ही असे आहेत म्हणून. जरा ज्ञानी माणसासारखं पोराला जलामलं त्याला सटवाई भान, त्याला गळ्यात बदाम भान, त्याला हे कर त्याला ते कर, माळ घाला गळ्यात. हा, काय अडचण आहे? बरं तुम्ही म्हणता खाया प्यायच दिवस आहेत, कुणी सांगितलं तुम्हाला ते खाल्ले बसले तब्येत सुदृढ बनती? हा, लय खाऊशी वाटतं काजू घ्या, बदाम घ्या, खारीक घ्या, खोबरं घ्या, म्हशीचं दूध घ्या, तूप घ्या, यांना तब्येत भारी बनणार का? समजण्याला काही इशारा काफी होत आहे, समजून घ्या. येड्यासारखा परमार्थ करू नका. मी लय घरच्या माणसासारखं तळमळीने सांगते बरं का, लय मनापासून सांगते. काय झालंय ते आता थांबवा. भारी गळ्यात माळ, कपाळाला गंध आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम, हे काम आईचं आणि बापाचं आहे. पण तुम्ही सांगू शकत नाही माझ्या तुकोबरायांचं स्वप्न होतं हे काम एका बापाने करावं आणि असं बापाचं कर्तृत्व असावं. अभंगाचं चरण पहिलं. जगी ऐसा बाप व्हावा, 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 जगी ऐसा बाप व्हावा. वंशजाचा मुक्ती सजावा, वंशजाचा मुक्ती सजावा, वंशजाचा मुक्ती सजावा, वंशजाचा मुक्ती काय सांगितलं? जगी ऐसा बाप व्हावा, वंश त्यांचा मुक्तीस जावा. भारी परमार्थ करा, भारी गळ्यात माळ घाला आणि कपाळाला गंध लावा, भगवंताला आवडेल अशी भक्ती करा. हा संदेश तुमच्यासाठी. त्याचबरोबर जाता जाता थोडी माणुसकी सांभाळा. माणुसकी हल्ली माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात, माणसं माणसाच्या पदावरती प्रेम करतात आणि माणसं माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करतात. थोडी माणुसकी सांभाळा. आजही मला आता या घराशी लय जास्त माझा परिचय नाही, मी फर्स्ट टाइमच आले, पण आत बसले
आमच्या कोळगावच्याच निम्म्या बाया दिसल्या मला तिथं. सीमाला म्हणलं बाई तू इकडे कशी काय? म्हणलं काकी माझ्या नंदूबाई आहेत. मग त्यांचे मिस्टर वारलेत आणि त्या खूप रडत होत्या बिचारा, वाईट वाटलं. म्हणलं आजारी होते का? म्हणले नाही. मग म्हणले अटॅक आला. म्हणलं पोरं बिरं काय करतात? म्हणले 2 लेकरं आहेत, 2 मुलं आहेत, हंगेवाडीत शिलाई मशीनचं काम करतात, बरोबर ना? हां. पण इथं आल्यावर आणखीन काही गोष्टी पाहायला मिळाल्या. अख्खा मंडप फुले, पाठीमागं उन्हात माणसं आहेत, तुम्ही इकडं सगळी माणसं आहेत. कोण येतं कोणासाठी? या परिवाराविषयी जर बोलायचं झालं ना, फुलाने फुल गुंफलं तर फुलमाळ तयार होते. ह्या लेकरांच्या विषयी बरं का मला जास्त माहित नाही. फुलाने फुल गुंफलं तर फुलमाळ तयार होते, दिव्याने दिवा लावला तर दीपमाळ तयार होते, आणि माणसाने माणूस जोडला तर एक माणसांची नाळ तयार होते. माणसाने माणूस जोडलेला खरा हा परिवार आहे, आणि या परिवारातला आज करता माणूस गेलेला आहे. बाप असतो, बाप काहीच काम नका करू द्या, बाप कुठंच नका जाऊ द्या, नुसतं आतमध्ये झोपून जरी असला ना आणि उंबऱ्यात बापाची चप्पल नुसती असली ना, त्या घराकडे वाईट नजरेने कोणी बघू शकत नाही. एवढी ताकद एका बापाची. पण बापाचं महत्व कळतं कुणाला? किती जणांना बापाचे महत्व किंवा बापाची किंमत आहे? सहज बोलता बोलता पोरं बोलून जातात, महाराज आमच्या म्हाताऱ्याला ना काही अक्कलच नाही. म्हणतात का नाही म्हणतात पोरं? आता पोरं म्हणतात म्हणजे ते चुकीचं आहे अशातला काही भाग नाही. पोरं चुकीचं बोलतात का? उगा तुम्ही 40 ओलांडल्या बी तर खव बांधून पळायला लागले. पोरगं म्हणणार आहे आमच्या म्हाताऱ्याला काही अक्कल नाही. म्हणन का नाही म्हणन? तुम्ही चान्स दिला बोलायला. तुमचं वय वर्ष 40 झालं, पोराचं लग्न झालं, सुनबाई घरात आल्या, बसा ना एका साईडला, मस्त हरिपाठ घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, मंदिरात जा, हरिपाठाला 2 धाम 4 धाम, काय हरकत आहे? पण तिथं उगा खुडखुड करीत बसायचं. कधी कधी पोरं आमच्याकडे येतात, बाबा काका सांगा ना थोडं म्हाताऱ्याला समजून, सांगा ना थोडं म्हातारीला समजून. पण वर परत म्हणते माझं नाव सांगू नका बरं का, माझं नाव सांगू नका बरं का, नाही तर मला लय बोलल. मी एवढी वेळ आपल्यावरती, आपल्या पोराने आपलं चुकापार दुसऱ्याला सांगाव्यात. आपण देतो चान्स, आपण देतो ती जागा, आपलं कर्तव्य. माणसं भगवंताने हे आयुष्य निर्माण केलं का? विश्व निर्माण केलं का? विश्व. प्रत्येकाला 40-40 वर्ष आयुष्य देऊन टाकलं होतं, तुम्हाला माहिती आहे तरी बी आहे का? प्रत्येकाला 40-40 वर्ष आयुष्य देऊन टाकलं. पहिल्यांदा मनुष्य, नंतर बैल, नंतर कुत्रा, नंतर वटवाघूळ. 4-4 गणित सांगते बरं का तुम्हाला, एक गणित 2 मिनिटात. प्रत्येकाला 40-40 वर्ष आयुष्य देऊन टाकलं. सगळे समोरासमोर बसलेले, समोर भगवंत परमात्मा सिंहासनावरती बसलेले. सगळ्यात शेवटी 4 जाती निर्माण केल्या, 40-40 वर्ष आयुष्य देऊन टाकलं. पण समोर बैल होता, आपण होतो, बैला शेजारी कुत्रं होतं आणि वटवाघूळ होते. प्रत्येकाला 40-40 वर्ष आयुष्य. ओके. भगवंत परमात्मा समोर. सगळ्यात अगोदर बैल भगवंताला बोलला, म्हणलं देवा असं करा ना, माझं 20 कमी करा. म्हणले का? अरे मला मानवरचं जू निघलं तर काढलं तर निघतंय, खायला टाकलं तर खायचं, पाणी पाजलं तर प्यायचं, दावणीला आयुष्यावर बांधून राहायचं. अमोल महाराज मग असं करा ना भगवंता, माझं 20 कमी करा. देव बाप्पा म्हणले बाबा तुमचं 20 कमी करतो, पण कमी करून देऊ कुणाला? मी एकदा दिलेली वस्तू रिटर्न घेत नाही. कमी करायचं पण घेऊन देऊ कोणाला? आपलं काय थोड्यात बागत. आम्ही म्हणलं येऊ द्या. आपलं किती होतं पहिलं? 40. बैलाचं 20 टाकलं, किती झालं? 60. त्याच्यानंतर शेजारी कुत्रं बसलेलं होतं. कुत्रं म्हणलं देवा असं करा, माझं 20 कमी करा ना. ठीक आहे तुमचं 20 कमी करतो, पण घेऊन देऊ कोणाला? पुन्हा आपण पुढे सरलो, येऊ द्या. किती झालं आपलं? 60. हे 20 टाकलं, किती झालं? राहिलं वटवाघूळ. म्हणलं देवा मला बी 40 नको. दिवसा दिसाना रातचं काय खायला सापडा ना, आयुष्यभर झाडाला उलट लटकून राहायचं. मग असं करा ना, माझं बी 20 कमी करा. ठीक आहे तुमचं बी 20 घेतो, पण घेऊन करू काय? देऊ कोणाला? पुन्हा मी म्हणलं द्या, येऊ द्या. किती झालं? 80. आणि हे 20 त्यात ऍड केलं, किती झालं? 100 वर्ष आयुष्य आहे का नाही? आता सरासरी जर अटॅक, आजचे पिताश्री गेले तसं, अटॅक, कॅन्सर, मधीच कोविड, कोरोना, ऍक्सिडेंट, जर काही असे प्रॉब्लेम आले तर माणूस जातो. नॅचरली जर जगला तर सरासरी शास्त्राच्या दृष्टीने 100 वर्ष आपलं आयुष्य आहे. हां, तर मूळ किती होतं आपलं? 40. आपलं मला सांगा, आपलं वय वर्ष 40 तेव्हा आपला मुलगा 20 वर्षाचा. आपल्या घरात सुनबाई आल्या, पोराचं लग्न झालं, सुनबाई घरात आल्या, तेव्हा आपण कोणचं काम करतो? आम्ही फक्त शेण उचलणे, दारा काढणे, मोटार चालू करणे, वरचं बारं मोडून येणे, हीच काम आपल्या वाटेला येतात. आहे का नाही? दूध गेलं पगार पोराकडं, ऊस गेला ऊसाचं पगार बिल पोरांच्या नावावर. आपल्याकडे राहिलं काय? बरं पडन ते काम करणं,
हे आयुष्य कोणाचं होतं 40च्या नंतर? कुणाचं घेतलं होतं 40च्या नंतर? बैलाचं काम काय असतं? पडल ती काम करणं, शब्द काढायचा नाही, राब राब राबायचं. किती वर्षापर्यंत? 60 वर्षापर्यंत आयुष्य बैलाचं होतं. 60 वर्षापर्यंत कष्ट करायचं. मला सांगा, जेव्हा आपलं वय वर्ष 60 आहे तेव्हा आपली तब्येत कशी काय असती? गुडघे काम करून देत नाही, मनका हलून देत नाही, आपल्याला डोळ्यानं दिसायला कमी होतं, ऐकायला कमी येतं. आपण कणकण जाऊन वरच्या बांधल जाऊन बार नाही मोडू शकत. पटकन गाडीला स्टार्ट करून लगेच गावात जाऊन एखादं काम करू नाही शकत. 60 नंतर आपण लो होतो. मग आपण काय करायचं? फक्त हातात काठी घ्यायची ना अंगणात इकडे तिकडे गिरट्या घालायच्या. पोरांना सांगायचं, बाबा मी 2 दिवस घरी नाही तोपर्यंत लक्ष ठेवा. सुनबाईने सांगायचे, आत्याबाई मी माघारी येते संध्याकाळी तोपर्यंत ध्यान ठेवा. हे काम कुणाचं आहे? लक्ष ठेवणं आणि राखण करणं. हा, कुत्र्याचं बघता काय? 60च्या नंतर 80 पर्यंत कुणाचं आयुष्य घेतलं होतं? कुत्र्याचं. 80 पर्यंत फक्त राखण करणे. कोण आलं कोण गेलं फक्त ध्यान ठेवणे. 80 पर्यंत. 80च्या नंतर ऐका, एकही केस काळा राहत नाही, हे का नाही? दृष्टी पूर्ण गेलेली राहते, कानाने अजिबात ऐका येत नाही, डोळ्याने दिसत नाही, मुखाने व्यवस्थित बोलता येत नाही. मग आपणच बांधलेला बंगला, त्याच बंगल्याचा जिना, त्याच जिन्याचा कोपरा, एकच गोधडी, एकच ताटण, एकच तांब्या, पडी ऑन बारदारा. उगवल्याला बी कळत नाही, मावाळ्याला बी कळत नाही. हे आयुष्य कोणाचं होतं? मूळ किती होतं आपलं? मग माळ कधी घालाय पाहिजे? 40च्या आत. परमार्थ कधी करा पाहिजे? 40च्या आत. आणि 40च्या आत सुद्धा लोक काय म्हणतात, हो लय भारी आहे, मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, लात मारीन तिथं पाणी काढीन म्हणतात का नाही? ही आपली म्हणण्याची पद्धत आहे, हे आपलं आयुष्य आहे. मग लक्षात ठेवा, 40च्या आत भारी परमार्थ करा. आमचा परमार्थ म्हणजे दात पडल्यावर माळ, लेकानं सुनाने कपडे बाहेर टाकल्यावर मंदिर, वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर मग आळंदीची पंढरीची वारी. हे असं चालतं का? सोडून द्या. काय झाले ते थांबवा. आता तुम्हाला इथं ऐकताना बरं वाटतं बरं का, माळ घालाय पाहिजे, गंध लावाय पाहिजे महाराज, पण आता कशी घालू माळ? कसा लावू गंध? खाल्लंय प्यायलंय ना, वाटतंय ना आता? सोडून द्या. तुम्हाला आता वाटतं माळ घातली असती पण लोक काय म्हणतात, माळ घातली असती पण घरचे काय म्हणतात का नाही? आता लगेच सुरुवातच होती घरून. आता टिकायची का? आता देवपूजेला लागले का? आता घातली का? घरूनच सुरुवात आहे. आता अशातला काय भाग नाही. लोकांनी नावं ठेवायचे आता चालू केलंय का? हे पहिल्यापासून आहे. भगवान श्रीकृष्णाला सुट्टी नाही दिली, प्रभू रामचंद्राला सुट्टी नाही दिली, सीतामातेला नाही सुट्टी दिली, आणि आपण काय त्या समाजाकडून अपेक्षा करावी लय भारी आहे म्हणून? आता बी तुम्ही ऐकत आहे, महाराज लय भारी आहे, लय भारी आहे, पण आम्ही गेलो की आम्हाला बी तुम्ही म्हणणार आहे त्यांचा धंदा आहे, तुम्ही आम्हाला तरी सुट्टी देणार आहे काय? लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही. लोकांचा विचार नका करू. लोक आहेत. लोक अशी आहेत, जेव्हा 4 चौघांना चौघ जण उचलतात का खांद्यावर, उचलतात का? उचलल्यावर सुद्धा काय म्हणतात आमच्याकडे ना, माणूस गेल्या उचलतात. काय? माणूस गेल्या उचलतात. तुमच्या इकडं तसंच आहे ना? सेम आहे. तसं चौघांनी उचललं खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेतल्यावर काय म्हणतात? राम नाम, बाकी सारं म्हणतात का? म्हणतात ना? हे मला सांगा, ज्याच्यात राम आहे त्याने समजून घेतलं पाहिजे का ज्याच्यात राम नाही राहिला त्याने समजून घेतलं पाहिजे? आणि तोपर्यंत आम्ही विचार करतो, मरस्तोवर राम नाम सत्य बाकी सारं मिथ्ये, आणि तोपर्यंत आम्ही विचार करतो की लोक काय म्हणतात आणि लोक काय म्हणतात. लोकांचा विचार करू नका. लोक आहेत. लोक समाज आहे, नाव ठेवतात, समाजाचा विचार करू नका. ते सांगतात पुरी जिंदगी हम इन 4 बातों में गुजर जाते. काय बोलतात? पूरी जिंदगी हम इन 4 बातों में गुजर जाते. लोग क्या कहेंगे, लोग क्या कहेंगे, लोग क्या कहेंगे. लोग कुछ नहीं कहते. लोग बस यही कहते, राम नाम सत्य बाकी सारं मिथ्ये, राम नाम सत्य बाकी सारं मिथ्ये. बाबा रामाचं नामच खरंय, बाकी सगळं खोटंय. पण ते रामाच्या नामाचा आनंद आम्हाला व्हावा का नाही व्हावा? हा, जाऊ दे, हे दैनंदिनीतला आनंद जाऊ दे, मोर द्या. कमीत कमी आळंदीच्या पंढरीच्या वारीला जाताना आनंद व्हावा का नाही व्हावा? सजून धजून इन्व्हॉल्व व्हावा का नाही व्हावा वारीला? भारी जोशात. अहो 12 महिन्यातलं 15 दिवस तरी घर सोडावं का नाही सोडावं? त्या गुळाच्या डेपीला मुंगळा चिटकून बसल्या गत आलं असतं महाराज, पण म्हैसच धार देत नाही. आलं असतं महाराज, पण पोराचं लग्न झालं की सुटलोच.
लग्न बी होतंय पुन्हा आम्ही म्हणलं चला किती म्हणते नातवंडच राहत नाही पुन्हा आम्ही जातो अहो चला ते म्हणते आता गुडघेच गेले आता काय चला पण त्या जोशात त्या आनंदात परमार्थात सहभागी झाला पाहिजे महिला मंडळी तुम्ही बी तुमच्यासाठी जनाबाई मीराबाई मुक्ताबाई पंढरीच्या वारीला जायच्या अशा भारी जायच्या सजून धजून एक नंबर ते सांगतात जनाई मुक्ताईने सोनी रेशमी लोकरी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी जनाई मुक्ताईने सोनी रेशमी लोकरी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी जनाई मुक्ताईने सोनी रेशमी लोकरी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी जनाई मुक्ताईने सोनी रेशमी लोकरी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी जनाई मुक्ताईने सोनी रेशमी लोकरी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी 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 जनाई मुक्ताई जनाई मुक्ताईने सोनी रेशमी लोकरी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी जनाई मुक्ताईने सोनी रेशमी लोकरी रिंगणामध्ये विठोबा गळ्यात फुगारी राधे राधे विठोबा गळ्यात फुगारी मला लय जणांच्या सोबत बोलण्याचा योग येतो बरं का बसण्याचा योग येतो आम्ही जर बोलता बोलता म्हणलं ना ताई माळ घाला पुरीला तुमच्या गंध लावा ते म्हणतात महाराज ती लोकांच्या घरी जायचे तिला कुठं माळ घालता मी म्हणते माळ जर घातलं गंध लावला तर देव माळ तरी नवरा देईन ना हं? आणि नाही माळ घातली तर खाणार देणार खाता खाता ती पिणार आणि रोज दोपाटणार मग चालेल आणि हल्ली तर असं झालं आई बापाला वाटतं पोरग जर का बिघडायला लागलं आई बापन 4-2 त्यांना सल्लागार असतात ते म्हणतात एकदा उरकून टाक सुधरून जाईल सुधारतं काय लग्न केल्यावर लोकाच्या लेकराचं आयुष्याचं वाटोळ तुम्ही करता बरबाद करता बरबाद करता अजिबात तसं करायचं नाही तुम्ही बी पहिली लोक काय म्हणायची माहिती का पहिली लोक कोणत्या कुळात पोरगी द्यायची कोणत्या घरात द्यायची त्यांचं खानदान काय त्यांचे पाहुणे काय सगळं बायोडाटा काढायचं का नाही पहिली पण आता तसं नाही करायचं आता तुमचा 7-12 द्या 7-12 काढा पोराची अख्खी हिस्ट्री काढा त्याचे मित्रमंडळी कोण आहेत बघा ते राहतंय कुठं ते करतंय काय याच्यावरून पोरगी द्या मग पोरांच्या बी बापाला कळन आणि पोरांना बी कळत सांगायचं तात्पर्य आपली लेकरं अशी नाही आपली लेकरं म्हणजे आपल्या काळजाच तुकडा आहे आपली पोरगी आपला पोरगा आहे खाया प्यायच दिवस असं अजिबात बोलू नका हे जुनी माणसं आहेत ना 3-3, 4-4 लेकरांचे बाप आहेत का नाही बाबा पोरं किती 4 तुम्हाला 2 तुम्हाला 3 आता मला सांगा आता आपल्याला 3-3 आणि 4-4 लेकरं आहेत का आहेत बरं त्यावेळेचा काळही वेगळा होती 40-40 एकराचे मालक आहेत आता आम्ही पार एकरावून गुण ठेवाले आता कशी 4-4 पोरं सांभाळायची त्यांचं लय भारी आहे तुमचं 1 नंबर आहे 1 नंबर तुमचं तुम्ही एक महिना इकडे म्हणलं दिवस काढताल तुम्ही 1 महिना ह्याच्याकडे 1 महिना त्याच्याकडे तुम्हाला चान्स आहे पण आता आम्हाला एकटंच आहे त्यांनी बाहेर काढल्यावर जायचं कुठं त्यावेळेस डांबरे आणि वृद्धाश्रम आहे तिथं विचारायला सुद्धा कोणी येणार नाही लक्षात ठेवा ही वेळ आपल्यावरती नको म्हणून पोरांना भारी संस्कार लावा आता या परिवाराविषयी या घरातला करता माणूस गेला किंवा बाप गेला खऱ्या अर्थाने बापाचं महत्व आईचं महत्व आई आहे बाबा आहे तोपर्यंत कळू द्यात ते गेल्यानंतर लय मोठा कार्यक्रम लय मोठा मंडपन लय भारी जेवण लय मोठे महाराज अजिबात करू नका मी असेच एके ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते पहा बापाचं महत्व काय असते खरी माणुसकी काय असते जवळचाच कार्यक्रम होता राहू पिंपळगाव साईडला मी गेले होते कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर आज मी 10 मिनिट लेट झाले महाराज पण त्यावेळेस 10 मिनिट लवकर गेले लवकर जाण्याचा प्रयत्न केला लवकर गेले वेळेवर पोहोचलो आतल्या खोलीत बसलो 4-2 जणी आल्या पटकन चहा दिला पाणी दिला दर्शन घेतलं बाजूला सरकल्या त्या बाजूला सरल्यानंतर एक 25 वर्षाचा एक 30 वर्षाचा ऐन तारुण्यातले 2 लेकरं माझ्या समोर उभा राहिले
ज्या दोन्ही लेकरांच्या अंगात भारी स्टारचे कपडे होते, शिकल्या सवरलेली पोरं होती, खूप छान देखणे लेकर होती. समोर येऊन उभा राहिली, दर्शन घेतलं, बाजूला सरकली, पण दोघांच्या बी डोळ्यातून खळ 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 असण्याच्या धारा होत्या. मला लवकर समजेना काय प्रॉब्लेम आहे आणि काय बोलावं. राहवेना म्हणून विचारलं, तुम्ही खाली बसा ना, तुम्ही का रडताय? काय म्हणलं त्यांना, तुम्ही का रडताय बाबा, खाली बसा, रडू नका. तेव्हा त्यातला एक जण मला म्हणला, ताई आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आल्यात का, ते आमच्या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि तुम्हाला निमंत्रण आम्ही केलेलं आहे. आम्ही तुम्हाला बोलवलंय, आमच्या बाबांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आलात, आमच्या घरचा कार्यक्रम आहे. वाईट वाटलं मला, पण आता साहजिक बाप गेल्यानंतर लेकरांना वाईट वाटणार आहे. दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा होती, पोरं रडत होती. मी म्हणलं रडू नका, आता सांत्वन करणं तर गरजेचं आहे ना. म्हणलं रडू नका, आता रडून काय व्हायचंय, काल तुमचा बाप गेलाय, आज कोणतरी जाणार आहे, उद्या दुसरं कोणतरी जाणार आहे. त्यातला एक जण म्हणला, महाराज खरी गोष्ट सांगू का, आम्ही शिकले सवरलेले आहेत, आम्ही मोठे उद्योजक आहेत, आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही ज्ञात आहोत, आम्हाला कळतंय सगळं. ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू आहे, जायचंय, आम्हाला त्याचं वाईट नाही वाटत. म्हणले महाराज जाऊ दे आमचा बाप, त्याचा आम्हाला वाईट नाही वाटत, पण आमचा बाप ज्या पद्धतीने गेला का त्याचा आम्हाला वाईट वाटतंय. आताही मी झाले का, तेव्हा 4-2 जणी रडत होत्या, त्यातली एक जण म्हणत होती खाय प्यायच दिवस होतं, नुसतं आनंदात बसून राहायचं दिवस होतं, लेकरं हाताखाली आली होती, काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त आनंद लुटायचा होता आणि मजेत राहायचं होतं. तशी ती पोरं म्हणली, महाराज आमचा बाप गेला, पण जाताना ज्या पद्धतीने गेला का त्याचा आम्हाला वाईट वाटतं. म्हणलं नेमकं काय झालं, काय प्रॉब्लेम आला? काळ होता कोविडचा. म्हणले कोरोनाच्या काळात परिस्थिती अशी होती, समोर येणारे लोक पाठीमागून जात होती, आपला फोन कोणी घेत नव्हतं, आपल्या घरी कोणी येत नव्हतं, अंगणातला रस्ता लोक लांबून जायला लागले, कोणी कोणाशी बोलत नव्हतं, जाणं नव्हतं, येणं नव्हतं, अवघड परिस्थिती. तुम्हाला माहिती असेल ना, आपला फोन सुद्धा कोणी लोक घेत नव्हती, पाणी सुद्धा कोणी देत नव्हतं एका मिरीला, एवढी बिकट परिस्थिती होती. आणि त्या टायमिंगला आमचे बाबा आजारी पडले. बाबा आजारी पडल्यानंतर म्हणलं जास्त व्हायला नको बाबा, वाढवा व्हायला नको, म्हणून डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो. डॉक्टरांच्याकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी गेल्या सांगितलं, म्हणले आधी टेस्ट करा आणि मग इकडं आणा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे काय ते पाहू आणि मग आपण उपचार करू, त्याच्याशिवाय ओपीडीला नाही घेता येणार. टेस्ट केली आणि 5व्या मिनिटाला रिपोर्ट आला, आमचे बाबा पॉझिटिव्ह निघाले. बाबा पॉझिटिव्ह निघाले हे मला समजलं, अंगावरती काटा उभा राहिला आणि डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. पण बापासाठी डोळ्यातले अश्रू लपवले, नाही सांगितलं, नाही दिसून दिलं. खिशातला एक छोटासा मोबाईल काढला आणि फक्त बाबांच्या हातात दिला, बाबा हा मोबाईल तुमच्याकडे राहू द्या, तुम्ही चाललात ना ओपीडीत, हा तुमच्याकडे राहू द्या. बाबा बोलतो, अरे मला कशाला मोबाईल, नाही बाबा हा राहू द्या तुमच्या हातात, तुमच्या खिशात ठेवा, राहू द्या. आता कसं सांगू शकतो बाबांना, बाबा तुम्ही पॉझिटिव्ह आलात, हॉस्पिटलमध्ये आम्हाला तुमच्याकडे नाही येता येणार, नाही डॉक्टर भेटून देणार, हे कसं सांगू आता बापाला, नाही सांगू शकलो. बाबा हा मोबाईल तुमच्याकडे राहू द्या. आतमध्ये बाबा गेले, खिशात मोबाईल ठेवला, डॉक्टरांनी चेक केलं, तपासलं, मुलगा बाहेर गेला. कसा बसा म्हणला, मी हॉस्पिटलच्या गेटपर्यंत आलो, कसा बसा, तिथं आलो, डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा, वाईट वाटलं, खूप रडलो. आणि घरी गेलो का, घरी गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी स्वयंपाक नाही केला. माझा मोठा भाऊ होता, भाऊजाई होती, माझी बायको होती, छोटी लेकरं होती, आम्ही स्वयंपाक नाही केला, आम्ही जेवण नाही केलं कुणी. डोळ्यातून खळखळ खळखळ सगळ्यांच्या अश्रूंच्या धारा, सगळे आमच्या बाबांसाठी आम्ही रडत होतो. राहावे ना म्हणून संध्याकाळी बाबांना फोन लावला, बाबा बरं आहे का, तब्येत बरी आहे का, तुम्हाला बरं वाटतंय का, तुम्ही जेवण केलं का? बाळा मला बरं वाटतंय. मग बाबा तुम्ही जेवलात का? नाही बाळा. का? मला इथलं जेवण नाही आवडलं, मला हे जेवण नाही चाललं, मला बरं नाही वाटलं जेवण हे. मग बाबा मी तुम्हाला डबा घेऊन येऊ का, काय पाहिजे तुम्हाला, काय आणू, काय खायचंय तुम्हाला? लेकरांनी बापाला विचारलं, 1-2 पदार्थांची नावं बाबांनी सांगितली. बाळा मला ह्या गोष्टी घेऊन ये. डबा तयार केला, स्वयंपाक केला आणि हॉस्पिटलच्या गेटपर्यंत डबा पोहोच केला. गेटवर डबा दिला, मुलगा पुन्हा घरी आला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला, बाबा उठलात? हो बाळा. बाबा जेवण केलं रात्री? नाही बाळा. का? डबा नाही पोहोच झाला माझ्यापर्यंत. हे वाक्य पुन्हा लेकराच्या कानावरती आलं, खूप वाईट वाटलं. पुन्हा डबा तयार केला आणि पुन्हा गेटवर नेऊन दिला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस हे चालू होतं. आणि 5व्या दिवशी पुन्हा फोन केला, बाबा कसं काय, बरं वाटतंय का? बाबांचा आवाज खाली 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 चाललेला होता. आणि मग बाबा जेवण केलं का? नाही केलं. का? मला जेवणच जात नाही म्हणले. आता मला जेवणच करावं वाटत नाही, मला जेवण नाही जात. हे बापाने लेकरांना सांगितलं, नवीलाजानं फोन ठेवला.
आणि गप्प बसले. 6व्या दिवशी लेकरांनी पुन्हा फोन केला. बाबांनी फोनच नाही उचलला. पहिल्या रिंगा वाजल्या, दुसऱ्या वाजल्या, तिसऱ्या वाजल्या, फोन नाही उचलला. शेवटी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर, आमचे बाबा फोन नाही उचलत. आमच्या बाबांची तब्येत कशी काय, बरं आहेत ना आमचे बाबा? डॉक्टरांना फोन केला. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, बाळांनो, तुमच्या बाबांनी 2 तासापूर्वी जगाचा निरोप घेतलाय. काय? तुमच्या बापाने 2 तासापूर्वी जगाचा निरोप घेतला. हे वाक्य पोरांच्या कानावर पडलं आणि आम्ही दाय मोकलून डसं रडलो. महाराज, तेव्हापासून रडतोय तर आमच्या नजरेकडून आमचा बाप असून जात नाही. आज आमच्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. पहिलं वर्ष श्राद्ध आहे. आम्ही 1 नंबर मंडप टाकलाय, 1 नंबर स्वयंपाक केलाय, 1 नंबर नियोजन केलंय. आमच्या बाबांची आवडती माणसं होती का, अख्खी बाहेर कार्यक्रमाला आलेत. आमच्या बाबांचे आवडतं स्वयंपाक होता का, जेवढे पदार्थ होते का, ते अख्खे पदार्थ आम्ही केलेत. पण या गर्दीत आमचा बाप नाही दिसत आम्हाला. या गर्दीत आमचे बाबा नाही आम्हाला भेटणार. खूप वाईट वाटतंय. आणि दोघांच्या डोळ्यातून खळ अश्रूच्या धारा आहेत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच, चाहे लाख कमाव हिरे मोती, काय बोलतात, चाहे लाख कमाव हिरे मोती, इतना तो याद रखना, अंतकाली कफन को जेब नहीं होती. जाताना हरकच्या कापडाला कुठं खिसा नाही. बंडल 4-2 बंडल कुणी सोबत देत नाही आणि दिलेच तरी नेता येत नाही. महिला मंडळी, आपला बाप मळक्या कपड्यातला आहे, आपला बाप साध्या कपड्यातला आहे. आपल्या बापाची दाढी वाढली, केस वाढलेत, भाऊ मळक्या कपड्यातला आहे. कधीच वाईट नका वाटून देऊ, कधीच लाज नका वाटून देऊ. मळक्या कपड्यातला असू द्या, नाही तर कसल्याही कपड्यातला असू द्या, तो आपला बाप आहे, तो आपला भाऊ आहे. पैशाने सगळं खरेदी करता येईल, पण बापाचं प्रेम खरेदी करता येईल? पैशाने सगळं काय करता येईल, पण आईचं प्रेम खरेदी करता येईल? नाही मिळू शकत. दुनियेच्या बाजारात, विश्वात एक गोष्ट चिरकाल अबाधित सत्य, ऐका, भगवंत आई बाबांची सेवा करून विश्वाचा मालक प्राप्त करून घेता येतो. महत्वाचं वाक्य. आई बाबांची सेवा करून विश्वाचा मालक प्राप्त करून घेता येतो, पण विश्वाच्या मालकाची पूजा करून आई बाप कधीच प्राप्त करून घेता येत नाहीत. कधीच नाही, कधीच. भक्त पुंडलिकाने आई बाबांचा सेवा केली, स्वयं भगवंत परमात्मा तिथं हजर झाला. पण आता तुम्ही किती पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरावर गेलेला बाप तुम्हाला पुन्हा भेटेल? तुमची एकदा गेलेली आई पुन्हा भेटेल? भेटू शकते? कधीच नाही, कधीच. म्हणून सांगायचं तात्पर्य, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारा पिता यांना कमी लेखू नका. मातृदेव भव, पितृदेव भव. आई बाबांच्यावरती प्रेम करा. आणि आई बाबांनी मुलांना भारी संस्कार लावा. हा संदेश तुमच्यासाठी. तुमचा टाइम आता संपलेला आहे. आता ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी एकदा उंच हात करा आणि त्या भगवंताचं भजन करा. विठोबा खऱ्या अर्थाने कीर्तन रूपी सेवेकरता ज्यांनी सुरेल पखवाज वाजवला, आमच्या आनंदगड संस्थांमधील विद्यार्थी आहेत प्रवीण महाराज, ज्यांनी उत्कृष्ट गायन काम केलं, ज्यांना गान कोकिळा म्हणतात, आवाजाचा बादशाह म्हणतात,
ज्यांचं आमचं ज्यांच्यावरती नितांत प्रेम आहे असे असणारे आमचे सुनील महाराज पवार. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. भारी दिलदार मनाचा माणूस आहे. गोड कसलाच हातचा ठेवून गायन काम करत नाही. तर गायकांना माहिती असतं महाराजांचं कीर्तन कसं पाडायचं. तुम्हाला नाही काय माहिती. वादकांना माहिती असतं कार्यक्रम कसा पाडायचा हे माहिती असतं. हे अनेक गोष्टीला सामोरे जायची वेळ आली. पण योगायोगाने भगवंताच्या कृपेने घरचेच वादकन, घरचेच गायकन, घरचेच टाळकरी. रोजचे 4-4 कार्यक्रम असतात ना, 5-5. आज 3 कार्यक्रम आहेत. आता उद्धटलाय 4 ते 6 संध्याकाळी देऊळगाव राजेला आहे. नाही म्हणलं तर रोजचे 2 तर हलक्या हाताने चालतात. पण कमी मात्र कोणतं कधीच गायकाची बी नाही वादकाची बी नाही. हे मला सांगायचं तात्पर्य कधीच नाही, कधीच. कारण या गोष्टीला आम्ही खूप ठिकाणी खूप वेळा सामोरे गेलो. पण भगवंताच्या कृपेने मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. दोनही गायकांचं वादकांचं आमचे गौरव महाराज खेडकर सर्वगुण संपन्न आहे. भारी गायन काम करतंय, पीटी वाजवतंय, कीर्तनही करतंय. भारी आहे गौरव महाराज. त्याचबरोबर आमच्या आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेतल्या ह्या सर्व विद्यार्थ्यांनी जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई असे 40 ते 45 आहे. 120 ते 125 मुलं आहे. सगळेजण खऱ्या अर्थाने संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण राजारामजी बाबा जगताप यांच्या मार्गदर्शनाने कोळगावमध्ये आनंदगड नावाची वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहे. गेले 16 ते 17 वर्षापासून तिथं संस्था आहे. म्हणून सर्व टाळकऱ्यांचं, गायकवृंदांचं, तुम्ही भजनी मंडळ, ग्रामस्थ, गोड 1 नंबर तुम्ही बी साथसंगत करताय. तुमचंही अंतकरणापासून आभार मानते. ज्यांनी माझा विना सांभाळला, मनात म्हणत असेल कधी बाई संपवती देव जाणे. एवढा विना घेऊन थकला असेल. पण खऱ्या अर्थाने ते बी पारमार्थिक व्यक्तिमत्व आहे. भारी कीर्तनकार आहेत. कुंजीर महाराज, तुमचंही अंतकरणापासून मनापासून आभार मानते. ज्यांनी आमचा कार्यक्रम शूट केला. ज्ञानदीप, बरोबर का? सुरेश महाराज गावडे, ज्ञानदीप चॅनल वाले. अहो परिस्थिती अशी होती, आमच्या लग्नाचा एक पण फोटो नाही. कॅमेराच नव्हता. बरं इकून तिकून आणला तिथे डबीतले रोल. एवढ्या दिवस ती सुटकेस मध्ये लोळत होती. एक दिवस हारूनच गेले. आज येते मग येताला अजिबात नाही. पण आता अशा दिवसातून 4-4 बऱ्या शूटिंगला समोर असतात. खऱ्या अर्थाने भारी. सुरेश भाऊ गावडे, तुमचं मनापासून अंतकरणापासून आभार मानते. ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. माईक सिस्टम आले 1 2 3. जितू शेठ क्षीरसागर, बरोबर. भारी सेटअप लावला. कामाप्रती तुमची इमानदारी आहे. तुमचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. बोलता बोलता एखादा शब्द सुटला असेल, एखादा लागला असेल तर माझा मला परत द्या. जे बरोबर आहे ते मात्र जीवन जगताना आचरणात आणा. आता मी बाजून झाला, तुम्ही इथं येणार आहे, ठीक आहे. इथं उभा राहून अजिबात कोणी वाजन आणायचं नाही. महाराजांनी कार्यक्रम भारी केला, पण एवढं वाक्य नव्हतं बोलायला पाहिजे. एवढं वाक्य आहे ते माझं मला द्या. मी जाता जाता एखाद्या कॉर्नरला सोडून देईन भैया. पण जे बरोबर आहे ते मात्र जीवन जगताना आचरणात आणा. हा संदेश तुमच्यासाठी पुनश्च एकदा झाल्याशिवाय भगवंता चरणी अर्पण करू. आणि शेवटची भैरवी 2च मिनिटात घेताय का? सांगू चल पटकन. शेवटची भैरवी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मी पोटीचे बाळ. टाइम झालेला आहे पण पटकन. तुका म्हणे मी पोटीचे बाळ. 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 तुका म्हणे
पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानते. बोलता बोलता एखादा शब्द सुटला असेल तर माझा मला परत द्या. जे बरोबर आहे ते मात्र जीवन जगताना आचरणात आणा अशी विनंती आणि कीर्तन रूपी सेवेला गणेश्वर माऊली ज्ञानराज गणेश्वर माऊली ज्ञानराज आम्ही जात तुम्ही पासू द्या आम्ही जात तुम्ही पासू द्या सकळा संगावे विनंती माझी सकळा संगावे विनंती माझी सकळा संगावे वाढवे दादा घरातील माणसाचा चला घरातील मंडळी आरतीचा कार्यक्रम माझी बाबा जय घरातील मंडळी आरतीसाठी विठ्ठल जय विठ्ठल जय क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धो क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धो क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धो स्वामी सद्गुरुधाम तुका मनी आता उदारत होई वद ठेवी पायी संताच्या संतास निर्वेची मध्ये काय ज्ञानदेव तुकाराम सब सब जय